नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी हे सगळं काही वेगळंच आहे, कारण नाना असं करणं शक्यच नाही. एक वेळ मी देवावर अविश्वास दाखवेन, परंतु नानांवर कधीही नाही. नाना असं करूच शकत नाहीत. जानकी हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान आहे एवढं मात्र नक्की, कारण हे सगळं काही ऐश्वर्याने जमवून आणलं आहे. नाहीतर बघ ना गं, नाना अशी विभागणी करणं शक्य आहे का? नक्की काय खरं काय खोटं काहीच कळत नाही. तर जानकी म्हणू लागते, मला कळालं आहे. तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी अगं तू हे काय बोलत आहेस? तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, अहो ज्यावेळी आपले ग्रह फिरतात त्यावेळी आपली माणसंही फिरतात. तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी हे तू बोलायला लागली आहेस? तर जानकी म्हणते, हो ऋषिकेश, अहो बघा ना, कालपर्यंत सगळं काही ठीक होतं. आपल्याला वाटत होतं की आता सगळं काही नीट होणार आहे, परंतु आज आज सगळी घडी पुन्हा एकदा विस्कटलीच. आपलीच माणसं आपल्यापासून दुरावली. हे कशामुळे झालं आहे? आपले ग्रह फिरलेत आणि ही माणसंही फिरलीत. ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी. तर जानकी म्हणते, हो ऋषिकेश, अहो आपल्या वाट्याला काही आलं नाही याचं मला काहीच वाटत नाही आणि त्याची मला अपेक्षाही नाही. परंतु माझी माणसं ती तर माझीच हवी आहेत ना. मी माझ्या माणसांपासून दूर नाही राहू शकत. मला माझी माणसं हवी आहेत. मला माझ्या माणसांची काळजी घ्यायची आहे. परंतु तीच माणसं आता माझ्यापासून दुरावली आहेत ऋषिकेश. अहो मला माहीत आहे, माझी माणसं जर माझ्यासोबत नसतील तर मी काहीच करू शकत नाही. ऋषिकेश म्हणू लागतो, परंतु जानकी मी आहे ना तुझ्यासोबत, आपण आहोत एकमेकांसाठी. जानकी म्हणते, हो ऋषिकेश, मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात आणि आयुष्यभर असेच एकत्र राहणार आहोत. परंतु माझी माणसं, ती माणसं मला कायम हवी आहेत. माझ्या हक्काची माणसं मला हवी आहेत. ऋषिकेश तुमचं बोट धरून या घरामध्ये आले, परंतु या घराने माझा हात धरला. या घरातील प्रत्येकाने मला हात धरून पुढे आणलं आहे. खरं तर माझे सासू सासरे, माझे आई बाबा कधी झाले, माझे आई नाना कधी झाले हे मला कधीच कळलं नाही. सारंग भाऊजी, सौमित्र भाऊजी हे तर माझे दीर आहेत, परंतु माझे धाकटे बंधू कधी झाले, माझे भाऊ कधी झाले मला कळलंच नाही. आणि सौमित्र भाऊजी तर माझे मित्र झाले आहेत. शर्वरी वंशांचा तर विषय वेगळाच आहे. त्यांच्या रूपाने मला एक धाकटी बहीण मिळाली आहे. परंतु आता असं वाटायला लागलं आहे की हे सगळं काही माझ्या हातून निघून जात आहे. माझी माणसं माझ्यापासून दुरावत आहेत ऋषिकेश. माझी माणसं माझी साथ सोडत आहेत आणि आता आपण एकटे पडलो आहोत. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, असं काहीच होणार नाही. आता जानकी खूप हतबल झालेली असते. जानकी खूप निराश झालेली असते. जानकी म्हणू लागते, ऋषिकेश आता तर मला भीती वाटायला लागली आहे की आपली सगळी माणसं आपल्यापासून दुरावणार तर नाहीत ना. नानांनी हे घर सांभाळण्याची, हे घर एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि ऋषिकेश ती जबाबदारी, ते कर्तव्य मला आनंदाने पार पडायचं आहे. त्यामध्ये मला कुठेही कमी पडायचं नाही. परंतु आता तर ऋषिकेश आपल्या हातात काहीच राहिलं नाही. ना मी माझ्या माणसांची काळजी घेऊ शकत, ना हे घर मी बांधून ठेवू शकत. ऋषिकेश सगळं काही आपल्या हातून निघून गेलं आहे असं म्हणत जानकी खूप रडत असते. आता जानकीची ती अवस्था पाहून ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं. तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश मी लहानपणापासून अनाथ म्हणून वाढली आहे, अनाथ म्हणूनच आयुष्य काढली आहे. परंतु आता आता तर ही माणसं म्हणजे माझं जग आहे. ऋषिकेश मला पुन्हा अनाथ नाही व्हायचं आहे. आता जानकीचे हे शब्द ऐकून ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. ऋषिकेश म्हणू लागतो, नाही जानकी, असं काहीही होणार नाही. असं म्हणत ऋषिकेश जानकीला सावरतो, तिला जवळ घेतो आणि विश्वास देत म्हणतो, जानकी अगं तू जर अशी हार मानलीस तर पुढे काय होणार आहे? अगं तू तर माझा पाठिंबा आहेस आणि तूच जर अशी गळून पडलीस तर मी काहीच करू शकत नाही. जानकी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे घर आपलं आहे, ही माणसं आपली आहेत. आपल्या माणसांपासून आपल्याला कोणीही दूर करू शकत नाही, अगदी ऐश्वर्यही नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हेही दिवस जातील, एक ना एक दिवस नाना शुद्धीवर येतील आणि सत्य सर्वांसमोर येईल. तेव्हा मात्र चित्र पालटलेलं असेल. ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी तू म्हणजे माझी ताकद आहेस. अगं आपण दोघं एकत्र असलो तरी कुठलीही लढाई लढू शकतो आणि कुठलीही लढाई जिंकू शकतो. आपल्याला कोणीही हरवू शकत नाही, कारण आपण दोघं एक आहोत. आणि त्यामुळे आता आपण सत्यासाठी लढत आहोत, सत्यासाठी झटत आहोत आणि ते सत्य लवकरच सर्वांसमोर येणार आहे. त्यासाठी जानकी आपल्याला हा लढा लढावाच लागणार आहे. एकमेकांच्या साथीने सगळं सत्य शोधून काढावंच लागणार आहे. आता जानकी आपले डोळे पुसते आणि ऋषिकेशला म्हणते की हो ऋषिकेश, आता हार मानायची नाही, आता रडायचं नाही तर लढायचं. कारण नानांनी जो विश्वास आपल्यावर ठेवला होता तो विश्वास संपादन करणं आणि तो विश्वास पुन्हा एकदा मिळवणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता जानकी आणि ऋषिकेश एकत्र येत ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेले असतात.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याच्या हाती आता रणदिवे कुटुंबाच्या कारभाराच्या चाव्या आलेल्या असतात. आता ऐश्वर्या बोटावरच फिरवत चाव्यांची मज्जा घेत असते आणि घडलेला सर्व प्रसंग तिला आठवत असतो. सुमित्राताईंनी ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की ऐश्वर्या, यापुढे या घरचा कारभार हा तुझ्या हाती असेल. नानांच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडणार आहे आणि म्हणूनच त्यांनी जानकीला सांगितलेलं असतं की आता ह्या चाव्या ऐश्वर्याच्या हातात दे. आता जानकीनेही ते चाव्या शब्द राखत ऐश्वर्याच्या हातात दिलेल्या असतात. हे सर्व दृश्य ऐश्वर्याला आठवू लागतं आणि ऐश्वर्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता सर्व काही आजीच्या मनासारखं झालेलं असतं. तिच्या नातवंडांना प्रॉपर्टी मिळालेली असते आणि म्हणूनच आजी खूप खुश असते आणि ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणते, वा वा, खरंच खूप कमाल केलीस. अगं, जानकीच्या हातून फक्त चाव्याच नाही हिसकावून घेतल्यास, तर जानकीच्या हाती असणारा सर्व अधिकारही तू हिसकावून घेतलायस. वा वा, खरंच कमाल झाली. इतकी वर्ष अगदी दिमागात चाव्या मिरवत होती, परंतु आज तो अधिकार, तो मान तू घेतलायस. परंतु मला एक सांग, हे सगळं काही तू कसं केलंस? तर आता ऐश्वर्या आजीला म्हणू लागते, आजी, जादूगाराला कधीही त्याची जादू काय आहे हे विचारायचं नाही, कळलं का? तर आजी म्हणतात, हो हो कळलं, परंतु मला एक सांग, खरं तर तू जे काही केलं आहेस ते मला खरंच आवडलं आहे. खरं तर मी त्यामध्ये समाधानी आहे, कारण आज तू मला जसं हवं तसंच सगळं घडवून आणलं आहेस. कारण सर्व प्रॉपर्टी ही माझ्या सख्या नातवंडांमध्येच विभागली गेली आहे. हे तर मला खूपच आवडलं. तर ऐश्वर्या म्हणते, आवडलं ना, वाटतंय ना समाधान, मग झालं तर. तर आजीला ऐश्वर्या म्हणू लागते, आणि हो आजी, यापुढे जर तुम्हाला काही पैसा अडका आणि काही जर लागलं तर मला सांगा, कारण आता सर्व पैसा अडका, कंपनी, हे सगळं काही माझ्याचकडे आहे. तर आता आजी म्हणू लागतात, हो हे सगळं काही ठीक आहे, परंतु तुझं हे वागणं मला आवडलं नाही. तर आता ऐश्वर्या आजीकडे पाहू लागते. तर आजी म्हणते, हो ना अगं, संपूर्ण कंपनी, पैसा अडका, गाडी, हे सगळं काही सारंगच्या नावे आणि सौमित्राच्या नावे फक्त जमीन. अगं, ज्याने कधी आयुष्यात जमिनीमध्ये पाय टाकला नाही त्याच्या नावे तू जमीन केली आहेस. तर आता जानकी म्हणू लागते, हीच तर माझी खेळी आहे, हाच तर माझा प्लॅन आहे. आता मात्र आजीला धक्काच बसतो. तर आजी विचारते, काय? तर आता ऐश्वर्या म्हणते, हो ना आजी, अहो बघा ना, ज्याने कधी जमिनीमध्ये पायही टाकला नाही त्याच्या नावे तर मी जमीन केली आहे, परंतु त्याला इंटरेस्ट आहे कोर्टामध्ये. मग आता ही जमीन त्याच्या नावे जरी असली तरीसुद्धा माझ्याच मुठीत असणार आहे. त्यामुळेच मी ही जमीन सौमित्राच्या नावे केली आहे आणि आता जानकी आणि ऋषिकेशच्या नावे. तर आजी म्हणू लागतात, बिच्चारी ऋषिकेश आणि जानकी, त्यांच्या वाटेला तर काहीच आलं नाही. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, आजी, अहो असं कसं बोलताय, त्यांच्या वाट्याला आलंय ना. तर आजी विचारते, काय? तर ऐश्वर्या आजीला म्हणू लागते, आजी, जानकी नेहमी काय करायची, देव देव करत बसायची, म्हणून म्हटलं तिला एखादी गोष्ट दानच करावी असं म्हटलं आणि कॉम्प्लिमेंटली म्हणून मी तिला देवघर असं देऊन टाकलं. आता बसून देत तिला आणि तिच्या नवऱ्याला टाळ कुटत. तर ऐश्वर्या पुढे आजीला म्हणू लागते, बरं मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे असं म्हणत आता ऐश्वर्या आजीला बसायला सांगते आणि त्यानंतर म्हणू लागते, आजी, नानांनी ओरिजिनल मृत्यूपत्रामध्ये बाकी काही गोष्टी आणि देवकर यांच्या वाट्याला दिलं होतं. तर आजी म्हणते, हां पुढे? ऐश्वर्या म्हणू लागते, मग त्यातीलच काही गोष्टी मी एडिट केल्या आणि फक्त देवकर त्यांना दिलं, बाकी काहीच नाही. आता ते देवघर आणि शालजोडे घेऊन लवकरच मी त्यांना घराबाहेर काढणार आहे. आता ऐश्वर्याचं हे स्वप्न ऐकून आजी ऐश्वर्याला भानावर आणत म्हणते, हे सगळं काही ठीक आहे, परंतु कसं आहे ना, जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढणं तेवढं सोपं नाही. खरं तर हे स्वप्न आहे, परंतु हे स्वप्न सत्यात उतरणं तेवढंच कठीण आहे. कारण सुमित्रा जरी तुझी सासू असली तरी त्या अगोदर माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी कशी आहे हे तर मला चांगलंच माहीत आहे. तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा सुमित्रा ऋषिकेश आणि जानकीला कधीही घराबाहेर जाऊ देणारच नाही. आता आजींचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो. ऐश्वर्या रागानेच आजीकडे पाहू लागते. आजी म्हणू लागतात, कसं आहे ना, जर जानकीने एखादं जाळं सुमित्राच्या बाजूला फेकलं आणि सुमित्रा जर त्यामध्ये अडकली गेली तर मात्र हे सगळं काही कठीण होऊन बसणार आहे. आत्तापर्यंत तू घेतलेली मेहनत कधीही वाया जाऊ शकते. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, नाही, असं कधीही होणार नाही. आता साक्षात देव जरी खाली उतरले तरीसुद्धा आई आता त्या जानकीवर विश्वास ठेवणार नाही आणि मी तसं कधीही होऊ देणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जानकीचा देवावर अपार विश्वास असतो. आता जानकी देवाची दिवाबत्ती करते आणि त्यानंतर देवाजवळ प्रार्थना करत म्हणते, हे रामराया, आत्तापर्यंत मी तुझ्याजवळ कधीच काही मागितलं नाही, कुठलीही अपेक्षा ठेवली नाही,
परंतु आज मागत आहे. मला माझ्या आई हव्या आहेत. आईच्या ममतेने मला हात धरून शिकवणाऱ्या माझ्या सासूबाई म्हणजेच माझ्या आई मला माझ्यासोबत हव्या आहेत. आत्तापर्यंत त्यांनी मला खूप साथ दिली, परंतु आज त्यांचा माझ्यावर विश्वासच नाही आहे. या घरातील प्रत्येकाला मीच चुकीची आहे असं वाटत आहे. परंतु हे कुटुंब मला माझं परत हवं आहे. माझं कुटुंब माझ्यासोबत असावं असंच मला नेहमी वाटत आहे. माझ्या आई माझ्यासोबत असाव्यात. त्यांनी माझा पुन्हा एकदा हात धरावा, तर माझे नाना शुद्धीवर यावेत. माझ्या नानांना बरं वाटावं आणि हे कुटुंब कायमच एकत्र राहावं हीच एवढीच इच्छा आहे देवा. बाकी मला काहीच नको. ही प्रॉपर्टी, त्यावरील हक्क याबद्दल मला काहीच नको. फक्त हवी आहेत ती माझी माणसं मला माझ्यासोबत हवी आहेत. हे रामराया, माझी एवढी इच्छा पूर्ण करशील ना. आतापर्यंत कधीच काही मागितलं नाही, परंतु आज मी अगदी मनापासून तुझ्याकडे माझ्या माणसांबद्दलची भावना व्यक्त करत आहे. माझी माणसं मला परत मिळावी यासाठी प्रार्थना करत आहे. रामराया, माझी ही प्रार्थना पूर्ण करशील ना. तर आता हे सर्व काही सुमित्राताईंनी ऐकलेलं असतं. सुमित्राताईंना खूप वाईट वाटतं. सुमित्राताई मनाशीच म्हणतात, जानकीला दोष देऊन, जानकीवर आरोप करून मी काही विपरीत तर करत नाही आहे ना. मी कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवून जानकीवर अविश्वास दाखवते आहे, हे चुकीचं तर नाही ना. हे रामराया, हे देवा, मला तू मार्ग दाखव. हा गुंता सोडवण्यासाठी मला मदत कर. माझ्यातून काही विपरीत घडू नये असंच मला वाटत आहे. असं म्हणत आता सुमित्राताई तिथून निघून जात असतात. परंतु त्याचवेळी तिथे असणाऱ्या शोपीसला सुमित्राताईंचा हात लागतो आणि ते शोपीस खाली पडतं. जानकी मागे येऊन पाहते तर शोपीस खाली पडलेलं असतं. आता जानकी जाते आणि ते शोपीस उचलते आणि सुमित्राताईंना विचारते, आई तुम्ही इथे काही हवं होतं का. परंतु सुमित्राताई काहीच बोलत नाहीत. तर जानकी म्हणू लागते, आई नक्की काय झालं आहे. तर सुमित्राताई जानकीला म्हणतात, काही नाही, देवाचा दिवा लावलेला आहे का हे पाहण्यासाठीच मी आले होते. तर आता जानकी म्हणू लागते, हो आई, दिवा तर लावून झाला आहे. परंतु सुमित्राताई जानकीशी काहीच बोलत नसतात. त्या तिथून निघून जात असतात. परंतु त्याचवेळी जानकी आवाज देत म्हणते, आई दिवा तर मी लावला आहे, परंतु माझं मन तेव्हाच शांत होईल की जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलाल. आपल्या दोघांमध्ये असणारा अबोला मिटेल. आई माझ्याशी बोला ना. तर सुमित्राताई काहीच बोलत नसतात. तर जानकी सुमित्राताईंना म्हणते, आई खरंच तुम्हाला असं वाटतंय का. आई आज आपण देवाच्या दारात उभे आहोत. मग मला आता तुम्ही सांगा, खरंच तुम्हाला असं वाटतंय का नानांना मीच खाली ढकललं आहे आणि या घराचं वाईट व्हावं असं मलाच वाटत आहे. आई बोला ना. तर सुमित्राताई म्हणतात, असूही शकतं. आता सुमित्राताईंचं हे उत्तर ऐकून जानकीला धक्काच बसतो. जानकी विचारते, आई असा विचार मी आत्तापर्यंत कधी केला आहे का आणि यापुढे तरी करेन का. आई असा विचार मी कधीही करू शकत नाही, कारण हे घर म्हणजे माझ्यासाठी काय आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि आता मी देवाच्या दारात उभी आहे. अहो हे करणं तर दूरच, परंतु असा विचार जरी माझ्या मनात आला तर या देवाच्या दारात, या देवासमोरच मला मरण यावं एवढंच मला वाटत आहे. आता जानकीचे हे शब्द ऐकून सुमित्राताईंना धक्काच बसतो. जानकी सुमित्राताईंना म्हणू लागते, आई तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात आणि तुम्ही माझ्याशी अबोला धरलाय. तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात, माझ्यावर संशय घेत आहात. या गोष्टीचं मला वाईट नाही वाटत. वाईट तर या गोष्टीचं वाटते की ज्या व्यक्तीने माझ्या विरुद्ध तुमचे कान भरले आहेत, माझ्या विरुद्ध तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केला आहे, त्या ऐश्वर्याचा मला खूप राग येत आहे. ऐश्वर्याने हे सगळं काही मुद्दामून घडवून आणलं आहे. तिने माझ्याविरुद्ध तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केला आहे. परंतु आई तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना, ऐश्वर्याला पुरावा जाळत असताना. अहो ऐश्वर्या माझी साडी नेसून त्या साप सोडणाऱ्या माणसाला भेटायला गेली होती आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ऐश्वर्याने ती साडीही जाळली आहे, पुरावाही नष्ट केला आहे. हे तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना. तरीसुद्धा तुम्हाला असंच वाटत आहे का मी चुकीची आहे. आई इथे या असं म्हणत आता जानकी सुमित्राताईंना देवासमोर घेऊन येते आणि म्हणू लागते, आई आज तुम्ही देवघरासमोर उभे आहात. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. खरंच तुमच्या मनाला असं वाटतंय का की मी चुकीची आहे आणि ऐश्वर्या बरोबर आहे. आई बोला ना. परंतु सुमित्राताई काहीच बोलत नसतात. जानकी म्हणू लागते, आई तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. तुम्हालाही हेच वाटत आहे का मी चुकीची आहे आणि ऐश्वर्या बरोबर आहे. परंतु सुमित्राताई काहीच बोलत नसतात. जानकी म्हणू लागते, आई मला माहीत आहे तुमच्या जीवाची, तुमच्या मनाची घालमेल होत आहे. काय खरं काय खोटं याबद्दल तुम्हालाच कळत नाही आहे. परंतु आई तुमच्या या जानकीवर विश्वास ठेवा. ही जानकी कधीही असं वागणार नाही. ज्या जानकीला तुम्ही ओळखत आहात ती जानकी अशी कधीही असू शकत नाही आणि असणारही नाही. अहो नानांना ढकलणं तर दूरच,
मी त्यांच्या वाईटाचाही कधी विचार करू शकत नाही. परंतु आई, एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवत आहात. आई सांगा ना, नक्की तुमचा कोणावर विश्वास आहे? तर सुमित्राताई म्हणू लागतात, जोपर्यंत नाना शुद्धीवर येत नाहीत आणि ते स्वतःहून सांगत नाही आहेत की खरं काय आहे, तोपर्यंत माझा कोणावरही विश्वास बसणार नाही. जानकी म्हणू लागते, आई मीही त्या क्षणाची वाट पाहत आहे. ज्यावेळी नाना शुद्धीवर येतील त्यावेळी सत्य सर्वांसमोरच येणार आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर यावी अशीच माझी अपेक्षा आहे. असं म्हणत आता जानकी आपले डोळे पुसते आणि तिथून निघून जाते. इकडे सुमित्राताईंना खूप वाईट वाटत असतं. काय खरं काय खोटं, कशावर विश्वास ठेवावा हे सुमित्राताईंना काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता ऋषिकेश आपल्या मित्राला घरी घेऊन येतो. आता जानकीशी ओळख करून देत ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी हा माझा मित्र बाबू, म्हणजेच नागदरवाडीचे हनुमान केंद्रे. तर आता जानकी म्हणू लागते, नमस्कार, तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणत जानकी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. परंतु ते काही पाणी घेत नाहीत. तर जानकी म्हणू लागते, अहो पाणी घ्या, पाणी स्वच्छ आहे हा. तर ते रडू लागतात. तर आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला काहीच कळत नसतं. त्यांच्या डोळ्यातील अश्रू का उगाळत आहेत याचं उत्तर काही जानकी आणि ऋषिकेशला सापडत नाही. तर आता जानकी आणि ऋषिकेश त्यांच्याकडे पाहू लागतात. तर आता ते म्हणू लागतात, स्वच्छ काय आणि गढूळ काय, पण ते पाणी आहे. आता मात्र जानकी आणि ऋषिकेशला काहीच कळत नाही. तर ते पुढे म्हणू लागतात, खरं तर हे पाणी आज मी पाहिलं आहे, परंतु हेच पाणी आमच्याजवळ नाही. आमच्याजवळ पाण्याचा थेंबही नाही आणि म्हणूनच आज विहीर बांधायला घेतली. परंतु त्या विहिरीला काही पाणी येईना. रक्ताचं पाणी करून विहीर बांधायला सुरुवात केली, परंतु त्या दगडांना काही पाझर फुटेना. आता हे ऐकून जानकी आणि ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. तर बाबू म्हणू लागतात, खरं तर 15 दिवस झाले मी कष्ट करत आहे, परंतु अजूनसुद्धा विहिरीला पाणी काही लागलंच नाही. तर आता ऋषिकेश म्हणतो, बाबू अशी हार मानू नकोस आणि हताश होऊ नकोस. अरे ही काळी आई आहे, ही शेतकऱ्यांची आई आहे आणि ती कधीही आपल्या लेकरांना असं निराश करणार नाही. तुला नक्कीच ती यश देणार आहे. त्यामुळे तू अशी हार मानू नकोस. नक्कीच विहिरीला पाणी लागणार आणि तुम्हा सर्वांना लवकरच पाणी मिळणार आहे. मला खात्री आहे आईची माया पाणीमधून लवकरच तुम्हा सर्वांना मिळणार आहे आणि तुम्हा सर्वांनाच ह्या काळ्या आईची जादू समजणार आहे. तर बाबू ऋषिकेशला म्हणू लागतात, हाच विश्वास गेली 14 दिवस मी स्वतःला देत आहे. उद्या तर शेवटचा दिवस आहे आणि उद्या जर विहिरीला पाणी लागलं नाही तर तेवढ्यातच तिथे एक ताई येतात आणि म्हणू लागतात, अहो पण उद्याचा दिवस आहे ना, अहो चमत्कार नक्कीच घडणार आहे. काळ्या मातीवर या धरतीवर विश्वास ठेवा. ही काळी माती, ही आई आपल्याला कधीही निराश करणार नाही. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचं चीज नक्कीच होणार आहे आणि उद्या पाणी विहिरीला नक्कीच लागणार. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला दिलेलं वचन तुम्ही पूर्ण करणार याची मला पूर्ण खात्री आहे. तर आता ऋषिकेश बाबूला विचारतात, बाबू, तर बाबू म्हणू लागतात, या सुवर्णा यांच्या घरच्यांना मी वचन दिलं आहे, ज्या दिवशी मी या गावामध्ये पाणी आणेन त्याच दिवशी मी यांच्यासोबत लग्न करेन आणि म्हणूनच तर लवकरात लवकर पाणी यावं यासाठी मी कष्ट करत आहे. परंतु अजूनही माझ्या कष्टाचं फळ काही मला मिळत नाही. निराश झालेल्या बाबूंना जानकी म्हणू लागते, मला खात्री आहे विहिरीला पाणी येणार आणि तुमचं वचन लवकरच तुम्ही पूर्ण करणार. मला खात्री आहे की तुम्ही दिलेलं वचन तुम्ही लवकरच पूर्ण करणार, कारण तुमच्यासोबत तुमचं प्रेम आहे. अहो जर वेळ आली आणि या प्रेमाच्या पुढे दगडालाही पाझर फुटतो आणि या काळ्या आईला पाझर फुटायला वेळ नाही लागणार. या आईची माया उफाळून यायला वेळ नाही लागणार. तुमच्या प्रेमाचा नक्कीच विजय होणार आहे. आता जानकी विचारते, आता तरी पाणी घ्याल ना? तर बाबू म्हणू लागतात, नाही, त्या काळ्या मातीतून काळ्या आईतून ज्यावेळी पाणी बाहेर काढेन त्याचवेळी पाणी कशाखाली उतरेल. असं म्हणत आता ते निरोप घेतात आणि तिथून निघून जातात. तर इकडे जानकी किचनमध्ये काम करत असते. आता गुलाबदादांनी शेंगा आणलेल्या असतात. जानकी म्हणू लागते, खूप ताज्या शेंगा आहेत, आज आपण ना या शेंगांचं सुकं पिठलंच बनवूया. तर आता तेवढ्यातच ऐश्वर्या येते आणि म्हणू लागते, सुकं पिठलं? नाही नाही, असं काहीही घरात होणार नाही. जानकी म्हणू लागते, परंतु सर्वांनाच तर आवडतं. ऐश्वर्या म्हणते, मला आवडत नाही ना, मग यापुढे या घरामध्ये मला न आवडत्या गोष्टी होणार नाहीत. मला जे आवडतं तेच होणार आहे. तर आता जानकी म्हणू लागते, परंतु ऐश्वर्या या घरातील सर्वजण हे सुका पिठलं आवडीने खातात, मग तू असं का बोलत आहेस? तर ऐश्वर्या म्हणते, हो खात असतील, परंतु आता मी सांगेन तेच खावं लागेल. गुलाबराव, आत्ताच्या आत्ता फ्लावर आणि मटारचा रस्सा बनवायचा आहे. गुलाबदादा म्हणतात, परंतु त्यासाठी खूप वेळ लागणार आहे. तर ऐश्वर्या विचारते, का? तर ते म्हणू लागतात, मटार तर सोलावा लागणार आहे ना? तर ऐश्वर्या म्हणते, का त्यासाठी वेळ लागणार आहे का? की मी तुलाच सोलू?
तर आता मात्र गुलाबदादा शांतच होतात. तर ऐश्वर्या म्हणते, लक्षात आहे ना, या घराच्या किल्ला माझ्याजवळ आहेत. आता मात्र ऐश्वर्याच्या हे बोलण्यामुळे गुलाबदादा घाबरून गेलेले असतात. तर जानकी म्हणू लागते, गुलाबदादा तुम्ही जा इथून, मी पाहते. तर त्यानंतर जानकी म्हणू लागते, ऐश्वर्या रस्ता तुला बनवायला येतो ना? कारण कसं आहे ना, गुलाबदादांना येत नाही म्हणून तुला विचारलं. तर ऐश्वर्या म्हणू लागते, ज्यांना येत नाही मग अशी युजलेस माणसं का ठेवली आहेत? आणि तसंही तू आहेसच ना, तू कशासाठी आहेस? तर जानकी म्हणू लागते, समजा मी नकार दिला तर ऐश्वर्या म्हणते, तू असं काहीच करू शकणार नाही. कारण कसं आहे, तुझ्या घरची माणसं उपाशी राहिली तर ते तुला आवडणार नाही आणि तू नकार देणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. आणि तू जर नकार दिला तर तुझ्या घरची सर्व उपाशी राहतील, याचा तूच विचार कर. तर आता जानकी रागानेच ऐश्वर्याकडे पाहू लागते. तर पुढील भागामध्ये जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते, काय मग नानांचं खरं मृत्यूपत्र तूच बदललंयस ना? आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो. जानकी म्हणू लागते, घाबरू नकोस, हे सगळं काही मला माहीत आहे, परंतु नाना शुद्धीवर तर येऊ देत. एकदा का नाना शुद्धीवर आले मग खरं काय खोटं काय हे सर्वांसमोरच येणार आहे. त्यानंतर तुला तर घाबरायला हवं की नको हे तुझं तू ठरव आणि येणारा काळच ठरवेल की नक्की काय होणार आहे. तर आता सुमित्राताई सर्वांना आवाज देऊ लागतात. ऋषिकेश विचारतो, काय झालं आई? तर सुमित्राताई म्हणतात, नाना शुद्धीवर आले. आता नाना शुद्धीवर आले हे ऐकून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे ऐश्वर्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेलेली असते. तर आता ऐश्वर्याचे वडील म्हणू लागतात, जर राजाचं मुकुट काढायचं असेल तर पोपटाचा काळा आवळावाच लागतो, असं म्हणत आता नक्की ते पुढे ऐश्वर्याला काय प्लॅन सांगतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता ऐश्वर्याचं सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.